माजलगाव धरणामध्ये सध्या पाण्याची आवक जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक ही माजलगाव धरणामध्ये येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कारण काल रात्री माजलगाव धरण क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे। बिंदुसरा नदी, सिंदफणा नदी पात्रासह इतर नदी पात्रातून देखील माजलगाव धरणामध्ये येणारी पाण्याच्या आवकमध्ये मोठी वाढ झाली असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। जवळपास माजलगाव धरणामध्ये 20,000 क्युसेसपर्यंत पाण्याची आवक सध्या सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे। सध्या माजलगाव धरणामध्ये येणारी पाण्याची आवक खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे धरणाच्या टक्केवारीत देखील वाढ होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। सध्या माजलगाव धरणाची अधिकृत आकडेवारी पाहिली तर 46.10% इतकी असल्याचं अधिकृत आकडेवारीतून समोर येताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे। सध्या माजलगाव धरण क्षेत्रामध्ये देखील जोरदार पावसाची हजेरी कायम असल्याचं पाहण्यास मिळत असल्यामुळे माजलगावच्या धरणाची टक्केवारीमध्ये देखील वाढ होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। गेल्या 3 दिवसांमध्ये जर माजलगाव धरणाची टक्केवारी पाहिली तर 26% माजलगाव धरणाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचं देखील आपल्याला ह्या अधिकृत आकडेवारीतून पाहण्यास मिळत आहे। 14 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट ह्या 4 दिवसांमध्ये माजलगाव धरण क्षेत्रामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळेच माजलगाव धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचं पाहण्यास मिळत आहे। कारण गेल्या 15 दिवसापासून जर माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक जर पाहिली तर फक्त जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत 1200 क्युसेस इतक्या वेगानेच पाण्याची आवक सध्या माजलगाव धरणामध्ये कायम होती। परंतु ही धरणात येणारी पाण्याची आवक देखील बंद करण्यात आली असली तरी मात्र माजलगाव धरणामध्ये बिंदुसरा नदी पात्र व सिंदफणा नदी पात्रामधून जोरदार पाण्याची आवक सुरू असल्याचे देखील पाहण्यास मिळत आहे। माजलगाव धरणाची 18 ऑगस्ट 2025 ची अधिकृत आकडेवारी अद्यापही धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आली नसली तरी ही अधिकृत आकडेवारी आली कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करू। ह्याचबरोबर माजलगाव धरणाविषयीची जर तुम्हाला अशीच वेळोवेळी माहिती जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।